आमदार सत्यजित पाटील यांनी पीएमओला पत्र लिहिलंय। जनसुराज्यचे आमदार विनय कोरेंच्या ईडी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। विनय कोरेंनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर वारणा डेअरी अँड ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे। पीएमओसह ईडी आणि बँकिंग लोकपालांकडे सुद्धा तक्रार करण्यात आली आहे। तर 250 कोटींचा मालमत्ता केवळ 29 कोटीमध्ये विकण्याचा घाट असल्याचा दावा सुद्धा सत्यजित पाटील यांनी केला आहे। सत्यजित पाटील सरुडकर यांनी हा मोठा दावा केला आहे। त्यामुळे आता जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांच्या मागे ईडी लागण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण पीएमओला थेट पत्र लिहिलेलं आहे आमदार सत्यजित पाटील यांनी। त्याचबरोबर ईडीला सुद्धा पत्र पाठवलेलं आहे आणि याशिवाय बँकिंग लोकपालांकडे सुद्धा याची तक्रार केली आहे। भ्रष्टाचाराचा आरोप ते करतायत। जवळपास 60-70 कोटी असेल। 225 कोटीची अंदाजे मालमत्ता असताना आज ह्या मालमत्तेचा लिलाव करत असताना जी रक्कम कोट केलेली आहे ती केवळ 29 कोटी रुपये आहे आणि हाच मुख्य यातला अपवाद आहे। तर माझा स्पष्टपणे आरोप आहे की संस्थापकांनी किंवा आमदार विनय कोरे या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत असताना जर ते यामध्ये सहभागी नसतील तर एवढ्या सगळ्या विषयावरती आम्ही तक्रारी करतोय, पेपरला नोटीस लिलावाच्या येत आहेत, ह्यांनी कुठंच काय स्टेटमेंट दिलेलं नाही, कुठला खुलासा केलेला नाही किंवा संस्थेचे नेमके किती गरज आहे हे अशी डबघ्याला का आली आणि ह्या इतक्या मोठ्या मालमत्तेची ही कवडी भावानं त्या ठिकाणी विक्री होत असेल तर आज गप्प काय आहेत, हा माझा त्यांना प्रश्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।